हॅलो स्टुडंट, पहिलं जे लेक्चर आपलं झालेलं आहे त्या पहिल्या लेक्चरमध्ये मी माझी सर्वांना ओळख करून दिली होती. पुन्हा एकदा सांगते, माझं नाव मिस पवार SP. मी बायोलॉजी हा सब्जेक्ट तुम्हाला शिकवते आणि आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते टॉपिक बघणार आहोत, त्या टॉपिकमधलं कंटेंट आणि त्याचं मार्क डिस्ट्रीब्युशन आणि त्यातल्या काही इम्पॉर्टंट काही टर्म काही डेफिनेशन तुम्हाला सांगितले होते. तर आज आपलं सेकंड नंबरचं लेक्चर आहे. तर ह्या लेक्चरमध्ये आपण टॉपिकला स्टार्ट करणार आहोत. आता टॉपिक चूज करताना जो टॉपिक मी चूज केलेला आहे तो टॉपिक कोणता आहे, पहिल्यांदा ह्या टॉपिकचं सर्वांनी नाव लक्षात घ्या. टॉपिकचं नाव आहे मॉर्फोलॉजी ऑफ ए फ्लॉवरिंग प्लांट. आता हा टॉपिक पहिला टॉपिक न घेता मी हा टॉपिक का घेतलेला आहे, कारण का हा टॉपिक सगळ्यामध्ये लॉंगेस्ट टॉपिक आहे. त्यामध्ये खूप टर्म आहेत, त्यामुळं आणि हा टॉपिक समजल्यानंतर मग त्या टॉपिकशी जे ओरिएंटेड टॉपिक आहेत ते तुम्हाला सर्वांना लक्षात येतील. म्हणून सिलेक्शन करताना पहिल्यांदा ह्या टॉपिकचं सिलेक्शन केलेलं आहे. मग सर्वांना आज आपण कोणता टॉपिक शिकणार आहोत त्या टॉपिकचं नाव सर्वांना समजलेलं असेल. पुन्हा एकदा सांगते, इन दिस लेक्चर वी लर्न द टॉपिक दॅट इज द नेम ऑफ टॉपिक इज मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट बॉडी. आता पहिल्यांदा ह्यामध्ये जे वर्ड्स इन्व्हॉल्व आहेत त्या वर्डची मी थोडक्यात माहिती सांगते. आता मॉर्फोलॉजीमध्ये पहिलाच वर्ड आलेला आहे मॉर्फोलॉजी. आता मॉर्फोलॉजीचा अर्थ काय, मागच्या लेक्चरला मी काही तुम्हाला ब्रांचेस सांगितल्या होत्या. म्हणजे बायोलॉजीच्या अगदी मेन 2 ब्रांचेस सर्वांना माहीतच असतील. आता ज्या ब्रांचमध्ये प्लांटचा स्टडी केला जातो त्याला आपण बॉटनी असं म्हणतो आणि ज्या ब्रांचमध्ये ॲनिमलचा स्टडी केला जातो त्याला झूलॉजी असं म्हणतो. आणि बाकीच्या पण सब ब्रांच, फॉर एक्झाम्पल सायटॉलॉजी आहे, हिस्टॉलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, पॅलिओबायोलॉजी आहे. दीज आर द व्हेरियस एक्झाम्पल ऑफ द नंबर ऑफ द ब्रांचेस. तर पहिल्यांदा तुम्हाला मॉर्फोलॉजी म्हणजे काय ह्या शब्दाची ओळख करून देते. मॉर्फोलॉजी इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी. मॉर्फोलॉजी इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ. आता ह्या ब्रांचमध्ये ॲक्च्युली स्टडी कशाचा केला जातो, इट डील्स विथ एक्सटर्नल स्ट्रक्चर और एक्सटर्नल characters of living organism. So what is the definition of morphology? Morphology it is the branch of biology which deals with study of external characters of living organism. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे ॲक्च्युली कोणते ऑर्गॅनिझम, तर त्यामध्ये 2 एक्झाम्पल लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल प्लांट अँड फॉर एक्झाम्पल ॲनिमल. आता त्यामध्ये आणखी एक शब्द आलेला आहे बघा, फ्लॉवरिंग. आता प्लांटच्या कॅटेगरी म्हणजे प्लांटचं जे क्लासिफिकेशन आहे ते 2 भागामध्ये केले जातं. ज्या वनस्पतींना फुलं येतात त्यांना आपण सपुष्प आणि ज्यांना फुलं येत नाहीत अशा वनस्पतींना अपुष्प असं म्हणतो. बघा पुन्हा जे इंग्लिश मिडियमचे आहेत त्यांना मी पुन्हा एकदा रिपीट करते. द प्लांट्स आर क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स. फर्स्ट इज ए फ्लॉवरिंग प्लांट्स अँड सेकंड टाईप इज ए नॉन फ्लॉवरिंग प्लांट. फ्लॉवरिंग प्लांट आर दोज प्लांट विच बियर द फ्लॉवर and non-flowering plants are those plants which do not bear the flower. These plants are known as a non-flowering plant. तर फ्लॉवरिंगचा अर्थ सर्वांना लक्षात आलेला असेल की ज्या प्लांटला फ्लॉवर येतात अशा प्लांटला काय म्हणायचं सांगा, फ्लॉवरिंग प्लांट. मग सर्वांना टॉपिकचं नीट समजलेलं असेल.
पुन्हा एकदा मी ह्या टॉपिकचं नेम सांगते. टॉपिकचं नेम आहे मॉर्फॉलॉजी ऑफ ए फ्लॉवरिंग प्लांट बॉडी. आता ह्यामध्ये आपल्याला मॉर्फॉलॉजी बघायची आहे. कोणत्या प्लांट ऑर्गनची माहिती बघायची आहे. तर पहिला जो ऑर्गन आहे तो रूट आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा जो ऑर्गन आहे त्याचं नाव आहे स्टेम. स्टेम झालं की थर्ड जो आहे तो लीफ. लीफ झाल्यानंतर नेक्स्ट जो आहे तो फ्लॉवर. फ्लॉवर नंतर इन्फ्लोरेसन्स. इन्फ्लोरेसन्स नंतर फ्रूट. फ्रूट नंतर सीड आणि सीड नंतर आपल्याला नेक्स्ट लास्ट पॉईंट ह्या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे फॅमिलीज. फॅबेसी फॅमिली असेल, सोलॅनेसी फॅमिली असेल, या सगळ्या फॅमिलीचा स्टडी आपल्याला ह्या मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट बॉडीमध्ये करायचा आहे. आता सुरुवातीला अँजिओस्पर्म. आता अँजिओस्पर्म म्हणजे काय? अँजिओस्पर्म आर द फ्लॉवरिंग प्लांट. आणि हा जो अँजिओस्पर्मची जी डिव्हिजन आहे ही अर्थवरची सगळ्यात लॉंगेस्ट व लार्जेस्ट डिव्हिजन आहे. इट इन्व्हॉल्व नंबर दॅट इज मिलियन अँड बिलियन काइंड ऑफ द प्लांट. अँजिओस्पर्मच्या जर कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बघायच्याच असतात तर पहिली कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय? दीज आर ए फ्लॉवरिंग प्लांट. सेकंड कॅरेक्टरिस्टिक त्यामध्ये काय सांगता येईल? दीज प्लांट बिअर फ्लॉवर, फ्रूट, सीड. थर्ड जर त्यामध्ये बघायचं असेल तर त्यामध्ये डबल फर्टिलायझेशनचा जर विचार केला तर अँजिओस्पर्ममध्ये डबल फर्टिलायझेशन ही प्रोसेस टेक प्लेस होते. आता हे वर्ड तुम्हाला सुरुवातीला लगेच लक्षात येणार नाहीत, हळूहळू हे वर्ड समजतील. आता त्यासाठी फर्टिलायझेशन म्हणजे काय, डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय हे आपण शेवटी बघणार आहोत. तर मॉर्फोलॉजीमध्ये अँजिओस्पर्म हा शब्द तुम्हाला सारखा जाणार. अँजिओस्पर्मिक प्लांट बॉडी, अँजिओस्पर्म मीन्स द फ्लॉवरिंग प्लांट बॉडी. आता ह्यानंतर टॉपिकचा अगदी पहिलाच पॅरेग्राफ आहे की टाईप्स ऑफ अँजिओस्पर्म. आता टाईप्स म्हणण्यापेक्षा आपण तिथं सायंटिफिक टर्म त्याला यूज करूया की क्लासिफिकेशन ऑफ अँजिओस्पर्म. आता अँजिओस्पर्ममध्ये इन्व्हॉल्व होणारे जे प्लांट आहेत ते डिपेंडिंग अपॉन द हॅबिटॅट म्हणजे त्यांचा अधिवास कुठं आहे, ते कुठे प्लांट ॲक्च्युली कुठं ऑकर होतात त्यावरून ह्या प्लांटची ग्रुपिंग केलेली आहे. त्यामध्ये पहिली कॅटेगरी बघा, अँजिओस्पर्ममध्ये पहिला जो ग्रुप दिलेला आहे तो ग्रुप कोणता आहे? हायड्रोफाइट्स. आता हायड्रो म्हणजे काय? थोडक्यात इथं हायड्रोचं मिनिंग लक्षात घ्या, वॉटर. म्हणजे ज्या प्लांट बॉडी वॉटरमध्ये ग्रो होतात असे सगळे जे प्लांट्स आहेत अशा सगळ्या प्लांट्सला हायड्रोफाइट्स असं म्हटलं जातं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ हायड्रोफाइट्स? द प्लांट्स विच ग्रो इन वॉटर, these plants are known as a hydrophytes. What is the meaning of hydrophytes? The plants which grow in water, these plants are known as a hydrophytes. Then we see the best example of hydrophytes, that is a hydrium. Then second group is known as a xerophytes. What is the meaning of xerophytes? The plants which grow in a scanty water or less amount of water like a desert. म्हणजेच जे प्लांट जिथं कमी पाण्याचा रेशो आहे, जिथं पाण्याचं प्रमाण कमी आहे किंवा डेझर्ट रिजनमध्ये जे प्लांट येतात अशा प्लांटला झिरोफाइट्स असं म्हटलं जातं. झिरोफाइट वाढण्यासाठी जिथं पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी जे प्लांट ग्रो होतात अशा प्लांटला काय म्हटलं जाणार सांगा? झिरोफाइट्स. मग झिरोफाइटचं मिनिंग काय सांगणार सांगा? द प्लांट्स विच ग्रो इन लेस अमाऊंट ऑफ वॉटर, दॅट इज किंवा फॉर एक्झाम्पल डेझर्ट रिजन, these
plants are known as a these plants are known as a xerophytes. Example of xerophytes is a अपुंशी. मराठीमध्ये आपण त्याला निवडुंग असं म्हणतो. आता थर्ड जी टर्म ती थर्ड टर्म बघा. आता हा शब्द तुम्ही कधीच ऐकला नसेल. थोडंसं हायड्रोफाइट्स, झिरोफाइट्स 10th स्टँडर्डपर्यंत माझ्यामध्ये ती वर्ड तुम्हाला गेले असतील. आता तिसरा जो वर्ग आहे त्यामध्ये सॅमोफिट्स. पी ह्यामध्ये सायलेंट आहे. आता सॅमोफिट्स म्हणजे काय की जे प्लांट सँडी सॉईलमध्ये वाढतात अशा प्लांटला सॅमोफिट्स असं म्हणतात. इलिमस हे त्याचं एक्झाम्पल आहे. प्रोनाउन्सिएशन त्याचं आहे इलिमस. द प्लांट्स विच ग्रो इन सँडी सॉईल these plants are known as a सॅमोफाइट्स. अशा प्लांटला सॅमोफाइट्स असं म्हटलं जातं. आणि सॅमोफाइट्सचं एक्झाम्पल आहे इलिमस. आता नेक्स्ट जो टाईप आहे त्याचं नाव आहे लिथोफाइट्स. आता लिथोफाइट्स कशाला म्हणतात की जे प्लांट रॉकवर वाढतात अशा प्लांटला लिथोफाइट्स असं म्हटलं जातं. आणि लिथोफाइटचं एक्झाम्पल आहे कोचिडियम. What is the example of the lithophyte? Cochidium. COUCHIDIUM. Cochidium. आणि लास्ट जो टाईप आहे त्या टाईपचं नाव आहे हॅलोफाइट्स. आता हॅलोफाइट्सचा अर्थ काय? कोणत्या प्लांटला हॅलोफाइट्स असं म्हटलं जातं? द प्लांट्स विच ग्रो इन ए सलाइन सॉइल these plants are known as a halophaites. मग ह्यामध्ये एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर एक्झाम्पल आहे रायझोफोरा. म्हणजे जे मँग्रोव्ज असतात हे सगळे मँग्रोव्ज हॅलोफाइट्समध्ये इन्व्हॉल्व होतात. अँजिओस्पर्मचे पुन्हा मी एकदा ग्रुप सांगते बघा. ग्रुपची नावं काय आहेत? पहिला जो ग्रुप असणार आहे त्या पहिल्या ग्रुपचं नाव काय आहे? हायड्रोफाइट्स. हायड्रोफाइटचा अर्थ मी काय सांगितला होता? द प्लांट्स विच ग्रो in a water bodies. These plants are known as a hydrophytes. Second term is a xerophytes. The plants which grow in a less amount of water. These plants are known as a xerophyte. Example of the xerophyte is a apuntia. And third type is a psammophytes. Psammophytes means the plants which grow in a sandy soil. These plants are known as a psammophytes. For example, limus. Next term is a lithophyte. What is the meaning of lithophytes? Phytes means plant. The plant which grow on the rock. These plants are known as a lithophytes. And example of the lithophyte is in Cochidium. Last type is a halophytes. Halophyte means the plants which grow in a saline soil. These plants are known as a halophyte. Example of halophyte is a rhizophora. Then student, next point in this lecture we see that is parts of angiosperm. Parts of angiosperm. आता मी तो एंजिओस्पर्मिक प्लांट बॉडी ड्रॉ करणार आहे आणि मग ह्या डायग्रामद्वारे तुम्हाला लक्षात येईल की हाऊ angiospermic plant body is divided and which part or organ present on angiospermic plant body. तर डायग्राममध्ये सुरुवातीला बघा angiospermic plant body is divided into two parts. First part is underground root system. First part is underground
system. And then the second part is aerial shoot system. Aerial shoot system. Angiospermic plant body is divided into how many parts? It is divided into two parts. First part is underground root system and second part is a aerial shoot system. Then here learn which part involved in aerial root system. So these parts, for example, these are branches, these are leaves, and it is flower. So here aerial shoot system consists of part stem, then leaves, flowers get converted into fruit, and fruit consists of one or more seeds. So angiospermic plant body is divided into how many parts? It is divided into two parts. First part is aerial shoot system and second part is underground root system. So here also remember two words. Underground root system, it is a homogeneous part, and aerial shoot system, it is a heterogeneous part. What is the meaning of homogeneous and what is the meaning of heterogeneous? Homogeneous, that is underground root system consists one part that is similar part. This part or this organ is known as a root. So underground root system is known as a homogeneous part. And then another part is a aerial shoot system. Aerial shoot system is known as a heterogeneous. Why it is known as a heterogeneous? Because it involves the first part, that is stem, then leaves and flower, fruits, etc. So aerial shoot system involve different kind of a plant organ. So it is called as a heterogeneous. Hetero means different type or different kind of a plant organ. So aerial shoot system is known as a heterogeneous, and underground root system involve only one plant organ, that is root. So it is called as a homogeneous. Root grow below the soil and shoot system present above the soil. So it is called as a aerial, and the root system is called as a underground. So angiospermic plant body consists which part? First part is known as a root. Then second part is known as a stem. Third part is
प्रेझेंट असतात. तर पहिलाच पार्ट रूट, म्हणजे मराठीमध्ये आपण काय म्हणतो त्यांना, रूट्स. रूट्स सर्वांना माहिती आहे की वाढताना ते कुठं वाढतात, बिलो द सॉइल. म्हणजे रूट हा पार्ट कसा आहे सांगा, अंडरग्राऊंड पार्ट आहे. पण काही मॉडिफिकेशन बघितले तर त्यामध्ये थोडेसे चेंजेस आहेत. पण सुरुवातीला एवढंच लक्षात घ्या की इट इज ए डिसेंडिंग ऑर्गन ऑफ द प्लांट बॉडी. आणि ह्या रूटचं फंक्शन काय असतं, तर रूट ॲब्सॉर्ब. आता रूट्स कशाचं ॲब्सॉर्प्शन करतात, रूट ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल. म्हणजे रूटचं फंक्शन काय, ॲब्सॉर्प्शन. आणि सेकंड रूटचं फंक्शन काय की त्या प्लांट बॉडीला जमिनीमध्ये घट्ट पकडून ठेवण्याचं काम कोण करतात, रूट. म्हणजे सेकंड रूटचं फंक्शन काय असणार सांगा, फिक्सेशन. रूट बॉडीज ऑल्सो हेल्प टू फिक्स द प्लांट बॉडी इनटू द सॉइल. म्हणजे रूटचं त्यामध्ये फंक्शन काय काय असणार सांगा, पहिलं फंक्शन काय असणार सांगा, रूट ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल फ्रॉम द सॉइल. व्हॉट इज द अनदर फंक्शन ऑफ द रूट, रूट गिव्स फिक्सेशन टू द प्लांट बॉडी. त्यानंतर सेकंड जो पार्ट आहे तो स्टेम. आता स्टेम हा पार्ट आपल्याला माहिती, हा डिसेंडिंग पार्ट आहे का, नाही. स्टेम इज ए असेंडिंग पार्ट. आता स्टेमचं प्रायमरी जर फंक्शन आपल्याला बघायचं म्हटलं तर पहिलं प्रायमरी फंक्शन काय असणार, सपोर्ट. स्टेमचा यूज कशासाठी असणार, स्टेम यूज सपोर्ट टू द प्लांट बॉडी. आणि रूटने जे काही मटेरियल ॲब्सॉर्ब केलेलं आहे त्या मटेरियलचं इतर पार्टकडं कंडक्शन करण्याचं काम हे कोण करणार सांगा, स्टेम. म्हणजे स्टेमचं फंक्शन काय सांगा, इट कंडक्ट वॉटर अँड मिनरल फ्रॉम रूट अँड ट्रान्सपोर्ट टू अनदर पार्ट ऑफ प्लांट बॉडी वेअर दे आर ए नेसेसरी. रूटकडून युटिलाइज करणार, ॲब्सॉर्ब करणार आणि ट्रान्सपोर्ट कुठं करणार, तर अनदर पार्ट्स ऑफ द प्लांट बॉडी. आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो लीव्स. सर्वांना माहिती मोस्ट ऑफ द लीव्स हे ग्रीन कलरचे असतात. ग्रीन कलर म्हणजे त्यांच्यामध्ये एक स्पेशल असा सेल ऑर्गनेल प्रेझेंट असतो. त्या स्पेशल सेल ऑर्गनेलचं नाव सर्वांना माहीत आहे, क्लोरोप्लास्ट. मराठीमध्ये आपण त्याला हरित लवक असं म्हणतो. आणि क्लोरोप्लास्टमध्ये जे पिगमेंट प्रेझेंट असतात अशा पिगमेंटला क्लोरोफिल पिगमेंट्स असं म्हणतात. आणि त्यामुळं लीव्स जे आहेत ते फोटोसिंथेसिसमध्ये टेक पार्ट करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे फंक्शन आहे ते लीव्सचं प्रिपरेशन ऑफ फूड मटेरियल. लीव्स प्रिपेअर फूड मटेरियल. आणि कोणत्या प्रोसेसद्वारे ते फूड तयार करतात, तर त्या प्रोसेसचं नाव काय आहे सांगा, फोटोसिंथेसिस. पहिला आपण ऑर्गन कोणता बघितला, रूट. रूटचं फंक्शन काय, पहिलं फंक्शन आहे फिक्सेशन, सेकंड फंक्शन आहे ॲब्सॉर्प्शन. व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्टेम, स्टेम गिव्स सपोर्ट टू द प्लांट बॉडी, इट बेअर ब्रांचेस, लीव्हजेस, फ्लॉवर एक्सेट्रा. अँड स्टेम ऑल्सो कंडक्ट water and minerals from root and transport to another parts of the plant body. Then what is the function of the leaves? Leaves prepare food by the process of the photosynthesis. आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो कोणता, फ्लॉवर. प्लांटचा सगळ्यात जो अट्रॅक्टिव्ह पार्ट असतो, जो शोई पार्ट असतो तो पार्ट म्हणजे कोणता, फ्लॉवर. आता फ्लॉवरचं फंक्शन काय, कशासाठी हे फ्लॉवर्स प्रेझेंट असतात, तर फ्लॉवर हे मॉडिफाईड शूट आहे. कोणत्या प्रोसेससाठी, सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे फ्लॉवर ही साईट आहे, फ्लॉवर ही लोकेशन आहे. कोणत्या प्रोसेससाठी, सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि मग फ्लॉवर नंतर फॉर्मेशन कशाचं होणार, फ्रूट. फ्रूटपासून काय तयार होणार सांगा, सीड. आणि ह्या सीडचं जेव्हा जर्मिनेशन होणार तेव्हा त्यापासून पुन्हा न्यू सीडलिंग तयार होणार. मग ही सीडलिंग पुन्हा दोन पार्टमध्ये डिवाइड होणार, अंडरग्राउंड रूट सिस्टीम, एरियल शूट सिस्टीम. रूट सिस्टीम रूट बिअर करणार, शूट सिस्टीम पुन्हा स्टेम, ब्रांचेस, लीव्हजेस, फ्लॉवर, फ्रूट्स बिअर करणार.
तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण अँजिओस्पर्म म्हणजे काय, ह्या अँजिओस्पर्मचे डिफरंट ग्रुप बघितले. फॉर एक्झाम्पल हायड्रोफाइट, फॉर एक्झाम्पल झिरोफाइट, सॅमोफाइट्स, लिथोफाइट्स अँड हॅलोफाइट्स. आणि त्यानंतर आपण अँजिओस्पर्मिक प्लांट बॉडी किती पार्टमध्ये डिवाइड होते, अंडरग्राउंड रूट सिस्टीम, एरियल शूट सिस्टीम, त्यामध्ये कोणते पार्ट इन्व्हॉल्व होतात आणि त्या प्रत्येक पार्टचं फंक्शन, म्हणजे फॉर एक्झाम्पल रूट, फिक्सेशन, ॲब्सॉर्प्शन, स्टेम, सपोर्ट, कंडक्शन, लीफ, प्रिपरेशन ऑफ फूड बाय द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस, फ्लॉवर, इट इज ए मॉडिफाइड शूट फॉर asexual reproduction, flower bear number of the seed and when seed germinate it form the new seedling. So in this way ह्या लेक्चरला आपण अँजिओस्पर्मिक प्लांट बॉडीची इंट्रोडक्शन, त्याचे ग्रुप आणि अँजिओस्पर्मिक प्लांट बॉडी बघितलेली आहे. आता नेक्स्ट लेक्चरपासून आपण पहिला जो प्लांट ऑर्गन आहे रूट, त्या रूटला आपण स्टार्ट करणार आहे. तोपर्यंत जेवढा पार्ट तुम्हाला शिकवलेला आहे तेवढा पार्ट फक्त लर्न करा, त्यातल्या टर्म सर्वांनी समजून घ्या. थँक्यू.